नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आणि आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, मागील आठवड्यामध्ये बहुतांश ठिकाणी सर्वदूर कमी कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे, परंतु परभणी जिल्ह्यामध्ये सेलू चा काही भाग राहिलेला आहे, तर पाथरीचाही काही भाग राहिलेला आहे. तर त्यात पूर्णा, वसमत या भागामध्ये सुद्धा काही भागामध्ये फारच तुरळक प्रमाणामध्ये पाऊस झाला, तर काही ठिकाणी पाऊस झालेला नाही. त्या शेतकऱ्यांना हा संदेश मी आवर्जून देत आहे, कारण उद्या 29 तारीख आहे. 29 तारखेला हा पाऊस, जसं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही मेकरचा परिसर आहे, त्या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस फार कमी प्रमाणामध्ये झाल्या कारणानं सांगू इच्छितो की उद्या 29 तारखेला सायंकाळी 5च्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यामध्ये या पावसाला सुरुवात होईल. तसेच मेहकर असेल, चिखली असेल, खामगाव असेल आणि वाशिम असेल या भागामध्ये सुद्धा 29 तारखेला हा पाऊस होईल. तर परभणी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहून काही भागामध्ये तुरळक प्रमाणामध्ये पाऊस होऊ शकतो. परंतु 30 तारखेला खरं तर पूर्णा आणि वसमत येथील शेतकऱ्यांची फार मोठी चौकशी होत असल्या कारणानं हा संदेश त्यांच्यासाठी स्पेशल आहे. तर पूर्णा आणि वसमत येथील ज्या बी भागामध्ये कुरुंदा वगैरे जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये पाऊस अत्यल्प झाल्या कारणाने तिथल्या शेतकऱ्यांना पेरणी करावी की नाही हे जरा संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की वसमत, पूर्णा, कुरुंदा हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये 30 तारखेला चांगला पाऊस होणार आहे. 30 आणि 1 जुलै याच्या दरम्यान हा पाऊस तिथे चांगला होणार आहे. तसंच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा गेवराई वगैरे हा परिसर थोडासा अल्प पावसाचा राहिल्या कारणाने तिथल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 29 तारखेला सायंकाळी 9च्या नंतर बीड जिल्ह्यामध्ये या पावसाला चांगली सुरुवात होणार आहे. त्यामध्ये माजलगाव असेल, बीड असेल या भागामध्ये चांगला पाऊस पडेल. खानदेश मध्ये सुद्धा 29 तारखेला सायंकाळी चाळीसगाव, धुळे, मनमाड, मालेगाव या परिसरामध्ये हा पाऊस होणार आहे. तेव्हा पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग असेल, जसे की पुणे वगैरे, सातारा, सांगली वगैरे, कोल्हापूर वगैरे आणि सोलापूर असेल, माहोळ असेल, माळशिरस असेल या भागामध्ये सुद्धा 29 ते 2 जुलै पर्यंत भाग बदलत हा पाऊस होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्वाची बाब मध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 29 आणि 30 तारखेला हा चांगला पाऊस होणार आहे. यामध्ये पुसद असेल, सेनगाव असेल, औंढा, नागनाथ असेल या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस होईल. तेव्हा शेतकरी बंधूंनो, चिंता न करता हा पाऊस आज जरी थोडासा ढगाळ वातावरण राहिलं व काही ठिकाणी अल्प प्रमाणामध्ये पाऊस झालेला असेल आपल्या राज्यामध्ये, तरी देखील 29 ते 2 तारखेपर्यंत राहिलेल्या भागामध्ये हा चांगला पाऊस पडणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, 30 तारखेला मात्र जालना जिल्ह्यामध्ये हा चांगला पाऊस होणार आहे. त्यामध्ये परतूर असेल, मंठा असेल, अंबड असेल, सेलू असेल या भागामध्ये 30 तारखेला हा चांगला जोरदार पाऊस होणार आहे. तसंच छत्रपती संभाजीनगरचा काही भाग असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हा पाऊस 30 तारखेला आणि 1 जुलैला हा पाऊस होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, पुढील संदेश मी तुमच्यापर्यंत तात्काळ देऊ इच्छितो, परंतु हा संदेश विशेष करून पूर्णा आणि वसमतच्या शेतकऱ्यांसाठी राहणार आहे. हा जो काही परिसर आहे, जसं लातूर जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये हा पाऊस काही भागामध्ये राहील, सर्वदूर तर नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये हिमायतनगर वगैरे जो परिसर आहे, या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस 30 तारखेला आणि 1 जुलैला हा चांगला होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश मी इथे थांबून पुढील संदेश लवकरच तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत मी आपली रजा घेतो व हा संदेश तिथल्या शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा. तोपर्यंत मी पुढील जो काही हवामानाचा अंदाज आहे, तो अंदाजा 1 जुलैला आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहे. हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना शेअर आवर्जून करा.